हॅलो, कृपया एकदा लक्ष द्या. बाहेर बरेच पेशंट्स मध्ये सोरायसिस ऑलरेडी बऱ्याच लोकांना माहिती सोरायसिस झालाय, आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाऊन आले, बऱ्याच दिवसांपासून ट्रीटमेंट सुरू असते. अपेक्षा राहते प्रत्येकाला की सोरायसिस हा लवकर किंवा औषधाची कमी किंवा बंद व्हावे. तर थोडक्यात मी काही माहिती सांगतो, तिकडे कृपया लक्ष देऊन ऐका. सोरायसिस वल्गॅरिस किंवा क्रॉनिक प्लाक सोरायसिस हा जो प्रकार आहे हा प्रतिकारशक्तीच्या दोषामुळे होणारा प्रकार आहे. त्वचेचा विकार आहे. प्रतिकारशक्तीच्या दोषामुळे काही चट्टे म्हणजे आपल्या अंगावरचे असे लालसर आणि त्याच्यावर कांठ्या कापल्या असणार चट्टे येतात त्याच्यामध्ये. मध्ये डोक्यापासून जाऊन तळपायापर्यंत सगळ्याकडं होऊ शकतं, नाकांना होऊ शकतं, डोक्यात अंगावरती सगळीकडं होऊ शकतं. आणि त्याचे काही प्रकार आहे. क्रॉनिक प्लाक सोरायसिस म्हणजे मोठे मोठे चट्टे सर्व अंगावरती येतात. सर्व नेल सोरायसिस काही ना फक्त नाकांचाच होतो. पाम प्लांटर सोरायसिस म्हणजे जो फक्त जळवाता सारखा फक्त हातापायांना शेतीमध्ये चट्टे येतात. आणि स्कॅल्प सोरायसिस किंवा फक्त डोक्यामध्ये सोरायसिसचे चट्टे होतात. आणि सिबोसोरायसिस एक प्रकार. या सगळ्या सोरायसिसमध्ये या सगळ्यामध्ये कारण एकत्र आलं की आपली डिस्टॉर्टेड इम्युन सिस्टम किंवा प्रतिकारशक्तीच्या दोषामुळे असं होतं. तर हा प्रतिकारशक्तीचा दोष कशामुळे होतो? तर आपली बिघडलेली जीवनशैली किंवा नैसर्गिक जीवनशैलीचा अभाव. आता आपण जे काही खातोय किंवा जे धावपळ दगदग स्ट्रेस आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, या सगळ्यांमध्ये त्याचे 4 पैलू राहतात. समजा जीवनशैली, डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. आहार, विहार, तणाव निवारण, व्यायाम, या सगळ्या गोष्टींमध्ये गडबड झाल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. होतं काय की चुकीच्या आहार पद्धती, तणाव, स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप नसणं. आजकाल गॅजेट्समुळं जे काही मोबाईल ते आपल्या जीवनात आले त्याच्यामुळं रात्री काही झोपेत नसेल तर माणूस स्क्रोल करत बसतो. मोठे मोठे माणसं देखील 12-12, 1-1, 2-2 वाजतील. या सगळ्यांनी काय होतं तर आपल्या आतड्यातली आपली गट इम्युन सिस्टम किंवा गट असोसिएटेड लिम्फोसाइट टिश्यू किंवा आतड्याशी निगडीत आपली आतड्यामध्ये समजा आपली प्रतिकारशक्तीची असते ती प्रॉब्लेमॅटिक होते. या सगळ्या स्ट्रेसने झालं किंवा आपण जे काही रिफाईंड प्रोडक्ट्स खातो, रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, रिफाईंड फ्लोर, मैदा, बेकरीचे आयटम्स, हॉटेलमधलं खाणं, पॅकेट फूड्स, या सगळ्यांनी. आणि समजा आपण हॉटेलचं सोडा, आपण घरात जे खातो तेच मुळात प्रॉब्लेम झाले. रिफाईंड शुगरचं प्रमाण जास्त, रिफाईंड तेल वापरलं जाते, रिफाईंड फ्लोर, मैद्याचं प्रमाण जास्त खाल्लं जात आहे. आणि प्लस भाजीपाला जरी खाल्ला आपण, नॉन व्हेज भाजीपाला जरी खाल्ला तर भाजीपाल्यावरती नुसते भरमसाठ स्प्रे आहेत केमिकल्स. या सगळ्यांनी आपल्या आतड्याचे आपल्या रोग प्रतिकार चांगली राहण्यासाठी जे काही जीवाणू राहतात आपल्या आतड्यांमध्ये, त्याला लाभदायक जीवाणू म्हणतात, त्याची संख्या कमी होत चालली आहे किंवा कमी होते. आणि जे हानिकारक जीवाणू आहेत ते वाढतात. आणि या सर्व गोष्टींमुळं आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळं आपल्या आतड्यामध्ये नको अशा बारीक बारीक छिद्र तयार होतात आणि त्यामधनं नको त्या गोष्टी आपल्या रक्तामध्ये शोषल्या जातात. आणि त्याच्या विरुद्ध मग बॉडी ट्राईज टू माउंट अन अटॅक, त्याच्यावरती अटॅक करायचा प्रयत्न करून त्याच्यानंतर जे काही केमिकल्स रिलीज होतात त्यामुळे हे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स किंवा प्रतिकारशक्तीशी निगडीत जे जे आजार आहेत, त्वचेचे म्हणा, सांधेवात म्हणा किंवा दम्याचे, रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्वचेचे सगळेच बरेचसे आजार जसं सोरियासिस, एक्झिमा, कोड, आर्टिकेरिया, शीतपित्तगांध्या, हे सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढत चालतं. तर जसं जमिनीचा पोत चांगला राहिला तर पिकं चांगले येतात, पिकांवरती अटॅक होत नाही, आजारी पडत नाही पिकं. तसंच आपला आरोग्याचा, आपल्या शरीराचा पोत म्हणजे आपली गट हेल्थ किंवा आपल्या आतड्यामधलं आरोग्य चांगलं राहणं, ते जर चांगलं राहिलं तर मग हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात किंवा त्याला मेडिसिन्स पण कमी लागू शकतात. आणि ते चांगलं राहण्यासाठी आपली जीवनशैली नैसर्गिक राहिली पाहिजे. 100% शक्य नाही आजकाल,
पण निदान 70-80% आपण प्रयत्न केला पाहिजे. 20-30% आपल्या हाताबाहेर आहे, आपल्याला कार्यक्रमाला जाणं आहे, काही कारणास्तव बाहेर जाणं आहे, बाहेर खाणं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे मिळेल तेच घ्यायला लागतं. पण घरी असताना तुम्ही एकदम नैसर्गिक आहार आणि आरोग्यदायी गोष्टींची निवड केली पाहिजे. आणि मग त्याच्याबद्दलचं जे आहे त्याच्याबद्दलचं सगळं पॅम्पलेट जे आहे, डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. डाएट म्हणजे आहार, एक्सरसाइज व्यायाम, स्लीप म्हणजे विहार किंवा पुरेशी विश्रांती, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट तणाव निवारण. या सगळ्या गोष्टींवरती जर व्यवस्थित काम केलं तर आपली प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग राहते, चांगली राहते, म्हणजे प्रॉब्लेम्स होत नाही किंवा झाले तरी लवकर आटोक्यात येतात. तर आणि सोरियासिसचे ट्रीटमेंट बद्दल जे आहे त्याला ट्रीटमेंट भरपूर आहे ॲलोपॅथीमध्ये. एन नंबर ऑफ थिंग्स, म्हणजे इम्युनोसप्रेसंट्स प्लस टॉपिकल वर्ण लावायचे मलम प्लस फोटोथेरपीचं आहे, टार्गेटेड फोटोथेरपी आहे, नॅरो बँड UV फोटोथेरपी आहे. बाकी जे इम्युनोसप्रेसंट्स म्हणजे काय, तर जे औषधं प्रतिकारशक्तीला जास्त आपल्याला हानिकारक होण्यापासून रोखून राहतात अशी औषधं, पण त्याचे पुढे जाऊन साईड इफेक्ट्स होऊ शकतात. साधारणपणे जे सांधेवाताला जे औषध वापरले जातात तेच औषध बऱ्यापैकी काही पेशंट्सना काही प्रमाणात सोरियासिसमध्ये पण लागू होतं. तर हे सगळं जर कमी करायचं असेल तर आयडियली आपली नैसर्गिक जीवन पद्धती किंवा आहार आणि या सगळ्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे.